म्यानमार हा भारताच्या शेजारी प्रथम, ॲक्ट ईस्ट आणि महासागर या 3 प्रमुख परराष्ट्र धोरणांचा संगम आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध राहिला आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. म्यानमारमधील सरसो बेकमान साहित्यिक केंद्र इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज दूरदृश्य माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताचा म्यानमारमधील सहभाग हा नेहमीच लोककेंद्रित राहिला आहे. कलादान, बहुआयामी वाहतूक मार्ग यासारखे प्रकल्प प्रादेशिक विकास आणि व्यापार वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहेत. कोरोना काळ असो व नैसर्गिक आपत्ती, भारत नेहमीच म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. म्यानमारमध्ये शांतता आणि विकास प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वसमावेशक शांतता प्रक्रियेचं समर्थन करत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. हे नवीन साहित्यिक केंद्र म्यानमारमधील अभिजात आणि लोकसाहित्याच्या संवर्धन आणि अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून म्यानमारचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असं जयशंकर यांनी नमूद केलं.